तर बदलापूरच्या या प्रकरणावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही संताप व्यक्त केला। बदलापूरच्या शाळेत लहान लहान मुलींच्या बाबतीत जो भयानक प्रकार घडला तो धक्कादायक आणि संताप आणणारा आहे। मुळात या घटनेत गुन्हा दाखल करून घेण्यातच पोलिसांनी 12 तास का लावले असा संतप्त सवाल राज ठाकरेंनी आपल्या फेसबुक पोस्टमधून उपस्थित केला आहे। बदलापूरच्या शाळेतील प्रकार अतिशय धक्कादायक आणि संतापजनक असल्याचं राज ठाकरे या पोस्टमध्ये म्हणतात। गुन्हा दाखल करून घेण्यासाठी पोलिसांनी 12 तास का लावले असा सवाल त्यांनी विचारलाय। पोलिसांनी हलगर्जीपणा का केला? मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच कायदा धाब्यावर, इतर ठिकाणी परिस्थिती काय असेल अशी चिंताही राज ठाकरे या प्रश्नातून विचारतायत। लाडकी बहीणच्या माध्यमातून सरकार स्वतःचं कौतुक करून घेण्यामध्ये मग्न आहे। लाडक्या बहिणीला न्याय मिळवून देणं तुमचं कर्तव्य नाही का असा सवाल त्यांनी सरकारला केला आहे। पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळेंनी भेट घेऊन आंदोलकांची चर्चाही केलेली आहे। आयबीपीएस आणि एमपीएससीचे पेपर एकाच दिवशी आल्यामुळे एक परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली जाते। पुण्यातील नवीन पेठेत असणाऱ्या अहिल्या वाचनालयासमोर हे विद्यार्थी आंदोलन करत आहेत। मागणी आहे की परीक्षा कन्सॉलिडेटेड व्हावी, रिझल्ट वेळेत लागावा आणि 25 तारखेच्या परीक्षेत इतका गोंधळ आहे की ती पोस्टपोन व्हावी। मी माननीय आणि हे फक्त माननीय मुख्यमंत्र्यांची जबाबदारी नाही, DCM 1 आणि DCM 2 तिन्ही पक्षाचे सरकार आहे। तिन्ही पक्षाच्या सरकारने एकत्र बसून मार्ग काढला पाहिजे।